ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळण्याची शक्यता। शीतल तेजवानीवरच आरोपपत्र दाखल। जे उपस्थितच नव्हते त्यांना काय माहिती असणार? राष्ट्रवादीच्या विलीनीकरण मुद्द्यावरून शरद पवारांचा थेट सवाल। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नगरसेवक गट नोंदणीच्यासाठी कोकण भवनात, भाजपाचे 89 तर शिवसेनेचे 29 नगरसेवक। मुंबई मनपात भाजपा सोबत जाणार नाही, राज ठाकरेंनी बैठकीनंतर केली भूमिका स्पष्ट। ठाकरे गटानं मदत न केल्यानं मनसेचे उमेदवार पराभूत, बैठकीमध्ये उमेदवारांच्या राज ठाकरे यांच्याकडे तक्रारी। पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला आणि ठिणगी पडली, पडद्यामागे बरंच काही शिजतंय, विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप। विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? संसदेत याबद्दल प्रश्न विचारणार, संजय राऊतांचं विधान। आपला रिअल हिरो परत येणार का? अपघातग्रस्त विमानाचे अवशेष पाहून रोहित पवार हळहळले। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या गटनेतेपदी गणेश खणकर तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले। पवार गटाचं विलीनीकरण पटेल आणि तटकरेंना नको होतं, अनेकांचा यामागे स्वार्थ आहे, सामनाच्या अग्रलेखात मांडली गेली भूमिका। राष्ट्रवादीचं विलीनीकरण दादांची शेवटची इच्छा होती, अजितदादांचे निकटवर्तीय किरण गुजर यांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अंतिम निर्णय लवकरच, सर्व चर्चा आधीच झालेल्या आहेत, दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची भूमिका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लागल्या कामाला, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर केलं अभिवादन, तर मृत विदीप जाधव यांच्या कुटुंबांना भेटून केलं सांत्वन। या सगळ्या बातम्या आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी छगन भुजबळ यांची एक अत्यंत ताजी प्रतिक्रिया येते, ती आधी पाहूया। बढ़ावा देने की बात हो रही है और वो आवश्यक भी है, कोई नाम हो